काल आपण भिक्षू आणि उपासक याच्यामधला फरक बघितला होता. बाबासाहेब लिहिताना लिहितात की भिक्खू आध्यात्मिक दृष्ट्या कितीही परिपूर्ण झाला, पण तो जर समाजाच्या किंवा बहुजनाच्या हिताकरता झटत नसेल तर त्याला भिक्खू म्हणता येणार नाही. कारण भिक्खूनी स्वतःच्या उन्नतीबरोबरच बहुजनाच्या उन्नतीकरताही काम केलं पाहिजे, ही भिक्खूची खरी व्याख्या आहे. काल आपण ते बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत भिक्खूची कर्तव्य, भिक्खूची 9 दीक्षेसंबंधी कर्तव्य. कारण भिक्षूला बुद्ध धर्मामध्ये भिक्षू कधी कधी बुद्ध धर्मावरती टीका केली जाते की भगवान बुद्धांनी बुद्ध धम्म हा फक्त भिक्षू करता सांगितला. कारण बाकी समाजातली लोक जी टीका करतात किंवा दुसऱ्या धर्माची जी मोठी दृष्टी करते त्यांनी अशी टीका केलेली आहे की भगवान बुद्धांनी हा धम्म फक्त भिक्षू लोकांकरता सांगितलेला आहे, लोक उपासका करता नाही. बाबासाहेब म्हणतात त्याच्यात तथ्य नाही. कारण याचं उदाहरणच द्यायचं सांगितलं तर प्रत्येक व्यक्ती हा भगवान बुद्धाला जाऊन त्याने धम्म विचारलेला आहे, म्हणून वैयक्तिक सुत्त निर्माण झाली. परंतु कोणाच्या मार्फत धम्म जास्त सांगितला तर भिक्षूच्या मार्फत सांगितला. म्हणून भिक्खू हा वाटाडे आहे, कारण प्रकाश करताय. आणि म्हणून भिक्खू, जसं आपण सांगितलं की एखाद्याची जर जबाबदारी दिली, एखाद्याला अधिकार दिले, कलेक्टरची परीक्षा पास झाला, कलेक्टरला जसे अधिकार आहेत तसे कलेक्टरला कर्तव्यही आहे. आपल्या घरामध्येही आपण जेव्हा एखादा पुरुष कारभारी असतो, प्रत्येक घरावरती नियंत्रण त्याला असतं, पण त्याच्याबरोबर त्याला काही कर्तव्यही असतात. कारण ती त्याने त्याची कर्तव्य, जसे अधिकार आहेत तसे कर्तव्यही आहे. आणि म्हणून भिक्खूला खूप मोठे कर्तव्य भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. तर भिक्खूचे वेगवेगळ्या पद्धतीत कर्तव्य आहेत, वेगवेगळ्या कामाकरता कर्तव्य आहेत. एक असे उदाहरण सांगितलं जातं की एका ठिकाणी भगवान तथागत आणि आनंद दोघ जण चालले होते आणि नदीमध्ये पावसाचा पूर आला होता. आणि त्या पुरामध्ये एक विंचू वाहून जात होता. आणि मग भगवान बुद्ध पानावरती त्याला घेत होते, तर तो विंचू डंक मारायचा आणि तो हातातून सुटायचा, परत पाण्यात पडायचा. भगवान बुद्ध परत हे करायचे. आणि मग आनंद वैतागून म्हटलं की भगवान, तो तुम्हाला डंक मारतोय आणि तरी तुम्ही त्याला पाण्याच्या बाहेर काढतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की डंक मारणं हे त्याचं कर्तव्य आहे, हा त्याचा धर्म आहे, परंतु त्याला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे किंवा तो माझा धम्म आहे. म्हणून भिक्खूचीही काही कर्तव्य आहेत, तर उपासकाची काही कर्तव्य आहेत, आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपल्या आईची काही कर्तव्य आहेत, आपल्या वडिलाची काही कर्तव्य आहेत. म्हणून दुसऱ्याच्या प्रती काही जर अधिकारही असतील तर त्याच्या प्रती आपल्याला काही कर्तव्यही असतात. आणि तशाच प्रकारची कर्तव्य भिक्खूची आहे. आणि म्हणून आज आपण हे सगळं शिकतोय की भिक्खूची कर्तव्य, भिक्खूची. तर मग भिक्खूला काही अधिकार होते का? कारण जोड्या असतात. कधी बघा, बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या जोड्या असतात. तुम्हाला जर माहिती नसेल, तुम्ही कधी जर विचार केला तर वनस्पतीमध्येही काही जोड्या आहेत आणि वनस्पतीमध्येही काही झाडं एकमेकाचे दुश्मनही आहेत. कारण जर काही झाडाची फळं एकत्र जर खाल्ली की तुमच्या शरीरामध्ये क्रिया वेगळी होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की हे जग जळतंय, या जगामध्ये पूर्ण आग आहे, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून कधी कधी मी विनोदाने म्हणत असतो की प्रत्येक जणाला भाऊ आणि बहिणी आहे. तसं जर तुम्ही जर बघितलं तर काजूचं फळ माहिती आहे का तुम्हाला?
तर काजूचा छोटा भाऊ आपल्याकडे असणारा बिबा, बिब्याचं झाड माहिती आहे की नाही? काजू थोडा मोठा असतो, बिब्याचं थोडं छोटं असतंय. तसंच तुम्ही अंजीर बघितलंय, अंजिराला आपल्याकडे असणारं उंबर आहेत ना, मोठा भाऊ छोटा भाऊ. अशाच प्रकारचे बरेच वनस्पती असतील. तसंच माणसाचंही आहे. माणसामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सारख्या सापडतील आणि काही विरोधाभासी सापडतील. आणि म्हणून काही विरोधाभासी असतील तर त्या तुम्हाला सजातीय किंवा सहभासी करण्याकरता काही कर्तव्य असतात. म्हणून भिक्खूला त्याने त्याची साधना केली, त्याने त्याचं अर्हंत मिळवलं आणि तो शांत बसला म्हणून बाबासाहेब त्याला भिक्खू मानायला तयार नाही. तर भिक्खूला काही कर्तव्य आहे. स्वतःच्या उन्नतीबरोबर त्यांनी समाजाची, आणि समाजाची म्हटल्यापेक्षा ह्या जगाच्या याच्यात जे दुःखी आहेत त्या दुःखीची उन्नती केली पाहिजे, भिक्खूचं कर्तव्य आहे. तर भिक्खूच्या नवदीक्षिता संबंधी काय आहे? कारण भगवान बुद्धांनी भिक्खूला काय काम सांगितलं होतं? माझ्या धम्माची दीक्षा द्या म्हणून सांगितलं ना दुसऱ्यांना, की माझा धम्म लोकांमध्ये जाऊन सांगा. कारण हा धम्म एवढा चांगला आहे परंतु लोकांना माहिती नाही. लोक अजूनही अज्ञानात आहेत. लोक अजूनही वैदिक पद्धतीने होम हवन प्राण्याची हत्या करतात. त्या जमान्यात जर आपण गेलो त्या जमान्यात हेच होत होतं ना. आणि म्हणून भिक्खूला काय सांगितलं होतं की तुम्हाला जाऊन माझा धम्म सांगायचा आहे. सांगायचा आहे म्हणजे त्याचाच अर्थ की तुम्हाला लोकांना दीक्षित करायचे. मग लोकांना दीक्षित करताना त्या दीक्षितची काय कर्तव्य आहेत तर ती बुद्धाने काय केली ती बाबासाहेब इथे लिहित आहे. यश आणि त्याच्या 4 मित्राच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहूनही कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी याच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण झाले हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिव्राजकाला संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल. उपसंपदा ग्रहण केल्यावर तो भिक्षू पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरले. कर्तव्यामध्ये भगवान बुद्ध, आता यशाची तुम्हाला स्टोरी माहिती की नाही माहिती? कारण यश हा एका मोठ्या श्रेष्ठीचा मुलगा होता, श्रीमंत घराण्यातला मुलगा. पण जेव्हा त्याने भगवंताची प्रवचने ऐकली तेव्हा त्याने ठरवलं की नाही आता मला प्रव्रज्ञा घेतली पाहिजे. मोठी मोठी गोष्ट आहे पण ती थोडक्यात सांगतो तुम्हाला की जेव्हा तो आई वडिलाकडे जातो आणि हट्ट धरून बसतो की मला प्रव्रज्ञा घ्यायची, आई वडील जरा समजावतात की अरे बाबा तुझी बायको आहे, पोर आहे, घरी खूप मोठी संपत्ती आहे, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तू कशी प्रव्रज्ञा घेणार? तरी पण तो ऐकत नाही. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अनुकरण कोणाचं होतं? मोठ्यांचं होतं. हा श्रेष्ठीचा मुलगा असल्यामुळं यांनी प्रव्रज्ञा घेतली. मग तेव्हा कोलाहल होतो त्या नगरामध्ये की जर एवढ्या श्रीमंताच्या मुलाने दीक्षा घेतली, एवढ्या श्रीमंताच्या मुलाने प्रव्रज्ञा ग्रहण केली म्हणजे भगवंताकडे काहीतरी आहे. आणि मग असा ओघ सुरू झाला. आणि ओघही कोणाचा झाला? अचंबा तोच आहे की भगवंताच्या त्या पिरियडमध्ये सुरुवातीला कोणी भिक्षू झाले तर मोठमोठाले राजाची मुलं, श्रेष्ठीची मुलं. मग याच्यावरून तुम्ही अंदाज बाळगा की भगवंताचं ते केवढं मोठं आंदोलन असेल की त्या वेळच्या लोकांमध्ये एकुलते एक मुलं मोठमोठे श्रेष्ठी हे प्रवर्जित होत होते. आणि हे झाल्यानंतर मग रांग लागली आणि व्यक्तिशः भगवंताला एकाला एकाला त्यांना धम्मदेशना देता येऊ लागली का? बाबासाहेब इथं लिहितात की ह्या संघाची उत्पत्ती कशी झाली तर कुठल्याही विनाकारण कुठल्याही संस्थेची उत्पत्ती होत नाही. कारण जेव्हा ही जास्त प्रवर्जित व्हायला लागली लोक तेव्हा भगवंताला वाटलं की नुसतं आता प्रवर्ज्यात देऊन फायदा नाही, कारण मला प्रत्येकाला उपदेश करणं शक्य नाही. आणि म्हणून जे माझ्याकडे आता शिष्य होतात त्यांना ट्रेन करणं किंवा त्यांनाच दीक्षित करणं हे जरुरी आहे. आणि म्हणून संघाची स्थापना करण्यात आली, प्रवर्जकाचा संघ निर्माण करण्यात आला. आणि प्रवर्जकाच्या संघामध्ये मागे आपण बघितलं की प्रवर्जित म्हणजे साम्य,
आणि उपसंपादित. आता इथे स्पष्ट शब्दात लिहिलंय त्यांनी की कितीतरी वर्ष एका उपसंपादित भिक्षूच्या हाताखाली या प्रवर्जकाला म्हणजे सामनेर लोकांना शिक्षण घ्यावा लागत होतं. आणि जेव्हा ते परफेक्ट होत होते तेव्हा मात्र भगवंत त्यांना सांगायचे की आता तुम्ही परफेक्ट झालात, तुम्ही माझा धम्म लोकांना सांगितला पाहिजे, धम्म जाऊन त्याचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे. भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालोय. भिक्खू तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या अनुकंपने, देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणे तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. भगवंत भिक्षू जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत त्याला धम्म उपदेश द्यायची त्यावेळेस परमिशन देत नव्हते. म्हणजे तेव्हाचीच प्रतीची काय होती की सामनेराला मला नाही वाटत त्यावेळेस धम्म सांगायची परमिशन असेल, कारण जोपर्यंत उपसंपादित भिक्षू होत नाही. कारण इथल्या आपण यानुसार जर बघितलं तर इथं सांगितलं की प्रवर्जकाने उपसंपादित भिक्षूच्या हाताखाली कितीतरी वर्ष शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग ते धम्माचं शिक्षण घेतल्यानंतर आणि उपसंपदा ही कशी होत होती, त्याचा उपाध्याय त्याला उपसंपदा करत होता का? नाही. आजही उपाध्याय उपसंपदा करत नाही, तर भिक्षू संघ करतो. म्हणजे आणि त्या भिक्षू संघाने प्रश्न विचारून, म्हणजे तुमच्या उपाध्यायाने काय शिकवलं, तिथं कॉपी करायची काही पद्धत होती का? नाही. 1 to 1 होतं ना, पेपर नाही तिथे, काहीतरी समोरासमोर विचारत होते. म्हणून कॉपी करण्याचाही काही प्रश्न नाही की मागच्यानं सांगितलं विनय पिटकातलं हे सांग ते सांग. तर ती परीक्षा होत होती आणि तिथे ठरवलं जात होते की हा परफेक्ट आहे. आणि जेव्हा परफेक्ट होत होता तेव्हा बुद्ध मग त्यांना सांगत होते की बुद्धही म्हणत होते की मी ह्या जगाच्या या संसाराच्या बंधनातून मुक्त झालो. काय अर्थ आहे याचा की मी ह्या बंधनातून मुक्त झालो? तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. काशीराम याचं नाव तुम्ही ऐकलं असेल की काशीराम नेहमी म्हणायचे की आपण बंधनात कसे आहे. बुद्धाचंही ऐकलं नाही आपण आणि बाबासाहेबांचंही ऐकलं नाही. बुद्धांनी सांगितलं की मी जगातल्या बंधनापासून मुक्त झालो. म्हणजे काय बंधनं होती? जर ते गृहस्थी राहिले असे तर त्यांना राज्य कारभार करण्याचं बंधन होतं की नव्हतं. त्याच्यानंतर यशोधरेची पत्नी म्हणून स्वीकार करणं हेही बंधन होतं. राहुल म्हणून मुलगा त्याचा परतपाळ करणं हेही बंधन होतं. म्हणजे संसारामध्ये राहण्याची सगळी बंधनं होते. म्हणून भगवंत इथं काय म्हणतात की मी हे सगळी बंधनं झुगारून दिली. भिक्षू झाला तर भिक्षू बी हे सगळी बंधनं झुगारून देतो. का झुगारून देतो? आपण कधी याचा विचार केलाय का की त्याग का आहे? मग त्याग निष्ठा भिक्षूनेच केलेला असतो का? जर त्यावेळेसही आपण बघितलं तर भगवान बुद्धांनी यशोधरेचा त्याग केला. सायमल्टेनियसली विरुद्ध बाजूने यशोधरेने भगवंताचा त्याग केलेला आहे ना. जर तिने मनात आलं, राजराणी होती ना ती. आताची बायको आपण थोडं जरी 15 दिवस बाहेर जायचं म्हटलं तर ती म्हणते महिन्याचं रॅशन भरून टाका मग बोंबलत फिरा कुठं फिरायचं ते. यशोधरेला असं म्हणता आलं असतं की नसतं? ती महाराणी होती ना. सोयी बी होत्या तिच्याकडे, नव्हत्या असं नाही. बरं, सासरा तिच्या बाजूने होता. शुद्ध जाणारही नव्हतं वाटत ना त्यांनी जावं म्हणून. म्हणजे सासरा सासू बी तिच्याच बाजूने होते ना. मग याचा अर्थ की जेवढा बुद्धाने यशोधरेचा त्याग केला त्याच्यापेक्षा जास्त पटीने त्याग यशोधरेने बुद्धाचा केला. मग तिने त्याग केला म्हणून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. तसंच बाबासाहेबांनी जेवढा त्याग केला त्याच्यापेक्षा रमाईने कितीतरी पटीने जास्त त्याग केला. नाहीतर रमाईला तेव्हाही म्हणता आलं असतं बाबा मी बायको आहे ना, बॅरिस्टर झालात, आपली चुपचाप वकिली करा आणि घरात आणून मला द्या. पण रमाई बोलल्या का तसं नाही. आणि म्हणून त्या रमा आई आहे. आपल्यात कोणाचं नाव रमा असेल तर ही रमा बाई होती, आई होते का? म्हणून त्या रमा आई होत्या. आताच्या रमा बाई होतात. आणि म्हणून त्याग, म्हणून भगवंत इथं म्हणतात की मी सगळी बंधनं झुगारली. आता मला कुठेही, कारण ही बंधनं का होती? बाबासाहेबाला लिमिटेशन आले असतील ना. मी काशीरामचं नाव का घेतलं? काशीरामने त्यावेळेसच्या एका केडर कॅम्प मध्ये सांगितलं होतं की बाबासाहेब बोधिसत्व होते, महापुरुष होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये
तो सात्विक गुण होता, ते त्याग करू शकले सगळ्या गोष्टीचा, पत्नीचाही मुलाचाही सगळ्या गोष्टीचा आपल्याच्याने होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं की माझ्या याच्यामध्ये जर हाय लेवलला काम करायचं असेल तर लग्नच करायचं नाही. जसं भिक्षूला दिलं होतं ना, तुमच्या माहिती करता सांगतो, मायावतीने का लग्न केलं नाही? ते केडर बेस होते त्यावेळेसचे. असे महाराष्ट्रामध्येही 39 लोक होते, आता ते दिसत नाही. याच्यामध्ये भरपूर लोक, भारतामध्ये असे 3 लोक निर्माण, जेव्हा काशीराम मेले ना तेव्हा ती न लग्न केलेली लोक होती. कारण काशीरामने सांगितलं होतं की आपण बोधिसत्व नाहीत, आपण जर लग्न केलं, आपल्याला मुलाबाळ झाले तर आपण स्वार्थी होऊ, समाजाकरता काम करणार नाहीत. म्हणजे बुद्धाची ती संकल्पना होती की आम्ही सगळी बंधनं झुगारून द्यायची, आणि ते बंधन त्यांनी झुगारलं होतं, आणि म्हणून ते खूप मोठं काम करू शकले. आता आपली लोक का काम करत नाही? शेवटी माया आपल्या आजूबाजूला येतेच ना. कितीही केलं, बाबासाहेबांनी 20वा हिस्सा द्यायला सांगितलं, आम्ही त्या 20व्यातला 20वाही द्यायला तयार नाही, कारण आम्हाला एवढं जकळून ठेवलेलं. आणि म्हणून की इथे सांगितलं की बंधनं सोडली, म्हणजे ती बुद्धाने सोडली होती. तसंच भिक्षूला सांगितलं की तुम्ही सोडलीत. आता तुमच्या पाठीमागं काही व्याप आहे का? जर समजा तुम्हाला कुठेही जायचंय तर तुमच्या हाताची शिदोरी काय? 5 घराची चारिका आणि सांगायला धम्म. ह्या दुसऱ्याशिवाय काही स्वार्थ आहे का तुमच्याजवळ? का तुम्हाला काय अशी ओढ आहे की मला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे? म्हणून भगवान बुद्ध सांगतात की सगळी बंधनं स्वीकारलेली आहेत, आणि बंधनं झुकारलेला भिक्षूच बहुजनाच्या हितासुखाकरता काम करू शकतो. आणि म्हणून ते भिक्षूचं कर्तव्य आहे की तुम्ही सगळी बंधनं झुगारली पाहिजेत, आणि बहुजनाच्या हिता आणि सुखाकरता तुम्ही फिरलं पाहिजे. त्यातही आठ कशी घातली की 2 भिक्षूंनी एका रस्त्याने जायचं. का बोलले असतील एका रस्त्याने जायचं? दोघं जाऊन प्रवचन देऊ शकले असते ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही दोघं एका रस्त्याने गेले तर तुम्ही दोघंच एकमेकाशी बोलत बोंबलत बसाल, तुम्ही काही सांगणार नाही. म्हणून जर एक भिक्षू ह्या रस्त्याने गेला असेल, एक भिक्षू त्या रस्त्याने गेला असेल, आज आपण वर्षावासामध्ये सगळे भिक्षू वर्षावासामध्ये एकत्र येत होते. म्हणून एका रस्त्याने कुठलाही भिक्षू जात नव्हता, अलग अलग रस्त्याने जा म्हणून सांगितलं. आणि म्हणून त्यांना चारिका करत जा सांगितलं. एका गावात विनाकारण एक रात्र पेक्षा जास्त थांबू नका, ही भगवंताने भिक्षूला दिलेली कर्तव्य आहेत. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा, आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, बहर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत, त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंताने त्यांना असेही सांगितले. भगवंत काय म्हणतात की एकटेच जा. कोणाकोणाला भेटायला सांगितले त्यांनी? महर्षी, पंडित, की जे दुसऱ्या धर्माचे श्रेष्ठ आहेत त्यांना भेटायला सांगितलं. मी कालच तुम्हाला बोललो होतो की लक्ष्मण मानेने धम्मदीक्षा घेतली, इथे सांगितलं ना, त्यांना जाऊन भेटायला पाहिजे होतं ना भिक्षू लोकांनी. धम्म त्याला सांगायला पाहिजे, त्याने स्वीकारला, पण त्याला स्वीकारल्यानंतर तुम्ही धम्मच नाही सांगितला, म्हणून परत पारधी पारधी झाला, वडारी वडारी झाला. त्याला जर तुम्ही महासागर दाखवला असता, त्याच्यामध्ये गेला असता, तर महासागरात कासवई आहे, मच्छी आहे, मगर आहे, मोठमोठे प्राणी आहेत, पण ते सगळे समुद्रात राहतात, कारण समुद्र हा त्यांचा धम्म आहे. म्हणून आमच्यामध्ये आलेला, त्याच्यामध्ये समावून घ्यायला तुम्हाला समुद्र व्हावा लागेल. म्हणून संघाला समुद्राची उपमा दिली ना भगवंताने. परंतु दुर्दैवाने जिथे जायला सांगितलं तिथे आजपर्यंत आम्ही गेलो नाही. जायला पाहिजे आम्ही, परंतु जात नाही, कारण आम्ही आमच्या सुविधेने आमच्यातच रमून आहोत. मग याला कधी कधी आमची मंडळी उत्तरही छान देतात. ते उत्तर काय देतात माहित का? अजून आपलेच नाही सुधारले तर कुठं दुसऱ्याला सुधारायला चालले म्हणतात. आहे की नाही? उत्तर चांगलं आहे ना, खरं बी आहे थोडंफार. तेव्हा अगोदर आपले तर सुधरूया, मग बघू दुसऱ्याकडे. आपले काही सुधारणार नाही, पण वाटून घेतले पाहिजे. कारण भगवंताच्या काळामध्ये त्याच कारणास्तव सांगितलं होतं भगवंताने की 2 भिक्षूंनी एका वाटेने जाऊ नका. याचाच अर्थ काय? वाटा म्हणजे त्या नव्हत्या. आत्ताच्या अर्थाने जर आपण घेतलं तर प्रत्येक भिक्षूने जर एक एक समाज वाटून घेतला असतं तर मोठ्या महाथिरोने एका संघाने आम्ही मातंगातच जाऊ. विचार करा, व्हिजन घेतलं समजा एखाद्या महाथिरोने आणि समजलं की नाही मला भोजनही मातंगातच पाहिजे
मी मातंगाच्याच वस्तीत प्रवचन देईन, एकाने चर्मकाराच्या याच्यात घेतले, एकाने धनगराच्या याच्यात घेतले, एकाने पारदेश. काय करतील करून करून. एका सुत्तामध्ये सांगितलेले भगवान बुद्ध विचारतात की तुला त्या वसाहतीत जायचंय तिथे, पण लोक खराब आहेत. तर तो भिक्षू काय म्हणतो, किती खराब आहेत? शिव्याच देतील ना. भगवंत म्हणते शिव्या नाही देतील, एखाद्या वेळेस मारतील, पण तो म्हणतो फक्त मारतीलच ना, जीव तर नाही घेणार. भगवंत म्हणते एखाद्या वेळेस जीव गेल तर म्हणते तरी चांगलं आहे, जीवच घेतील, याच्या पलीकडे काय करतील. म्हणजे जोपर्यंत भिक्षूची ही तयारी होईल की नाही आपली, कसे नाही येणार मागता, मी बघतो ना जाऊन त्यांच्यामध्ये मी जातो. जसं त्या भिक्षूला सांगितलं की 6 वर्ष त्याला भिक्षा नाही मिळाली, पण तरी तो त्याच्या दारात जाऊन उभा राहत होता. तसंच जर आता घेतलं आपण, हाच अर्थ आहे त्याचा. बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात 2 भिक्षूंनी एका वाटेने जाऊ नये. त्याचा अर्थ काय हा आहे की प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी जावं, ज्याला जिथे करता येईल तिथे करावं. एका वाटेने म्हणजे काय, इथून निघला मिल कॉर्नरला जायला वाटा भरपूर आहेत, पण तिथंच जाऊन भेटतील ना मग एकत्र. कोणी इकडून जाईल, कोणी इकडून जाईल, त्याचा अर्थ तो नाहीच आहे. त्याचा अर्थ तो आहे. आणि आजच्या घडीला तर जाणून बुजून तो लागू पडतो की प्रत्येक भिक्षूनी आपली क्षेत्र वाटून घेतली पाहिजे. जर धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. बुद्धाचा धम्म सांगितला पाहिजे, कारण बुद्धाने सांगितलं की माझा धम्म जाऊन सांगा, हे पुण्याचं काम आहे. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा. आणि त्यांना भगवंताने त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे, धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्म प्रचार सर्व देशात गेले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले होते. इथं भगवंत शेतीची उपमा देतात की जसं शेतामध्ये तण वाढलं की माल खराब होतो ना. भगवंतानी परत भिक्षूला सांगितलं, कारण काय आम्ही उपदेशच सांगतो की जिथे भिक्षू जाईल, जर भोजन घेतलं तर फुकट खाऊ नये. तर मग काय द्यावं भिक्षूने? भिक्षूकडे काय असतं द्यायला? धम्म द्यायला असतं. भिक्षू एवढं प्रवचन देतो, त्यालाही समजत नाही काय करायचं, मग पुढचाही म्हणतो ठीक आहे धम्म सांगितलं. इथे भगवान बुद्ध सांगतात की जसं शेत तणाने नाचतं तर तो माल खराब होतो, तसंच ह्या शेताचं आहे. आणि मग हे शेत खराब कशाने होतं? तर त्याच्यामध्ये गर्व भरलेला आहे. मग तुम्हाला कुठला धम्म द्यायचा आहे त्यांना? तर त्यांच्यातला गर्व कसा तुम्हाला कमी करताय. भिक्खूंनी हा धम्म त्यांना द्यावा की त्यांच्यातला गर्व कमी झाला पाहिजे, त्यांच्यातला मोह कमी झाला पाहिजे, त्यांच्यातली तृष्णा कमी झाली पाहिजे. जसं शेतातलं गवतामुळे सगळं शेत वाया जातं, तसंच आहे या समाजामध्ये की समाज दुर्गतीला का जातो? तर त्यांच्यामध्ये मोह आहे, लोभ आहे, गर्व आहे, तृष्णा आहे. आणि भिक्षूचं काम काय आहे? तर त्यांच्यामधल्या तृष्णा काढणं, म्हणजे तृष्णा काढण्याचा धम्म सांगणं, हे भिक्षूचं काम आहे. भगवान बुद्धांनी कधी सांगितलंय? त्यावेळेस. आता आपण अर्थ कसे घेतो? काही काही कळतात आपल्याला, काही काही कळत नाही. एका ठिकाणी एका राजाच्या दरबारामध्ये पूर्ण नगराचे राजे त्यांनी बोलवले. माझ्या पुत्र्यालाही असंच रागडतात म्हणून मला तिकडचे पुत्र्या आठवले. तर त्या नगराच्या राजाने सगळ्या राज्याच्या लोकांना बोलवलं. बघा समजण्याचा अर्थ, कोणाला काय काय समजतं. आणि मग राजेच होते ते, तर राजाच्या पुढे मनोरंजनाचेच कार्यक्रम सादर करणार ना, किंवा स्वयंवर असलं तर काहीतरी पण ठेवणार. म्हणून त्या राजाने त्या नगरातली एकदम सुंदर आणि नृत्यात प्रवीण असणारी नर्तकी बोलवली आणि त्या राजाच्या पुढे नर्तन सुरू केलं. मग आता रात्रभर ते नर्तन सुरू होतं. आता नृत्य करायला ती निश्चित नाचणार का? तशी वाद्यही असेल ना, संगीतही असेल बाजूला. आणि म्हणून ते संगीत रात्रभर चाललं. पण बिचारा तबला वाजवणारा तो किती वेळ वाजवणार? त्याला झोप यायला लागली, म्हणून तो डुकली द्यायला लागला. आता ह्या नर्तकीच्या लक्षात आलं ते खूप सुंदर तिथे ओळ आहे.
म्हणून त्या नर्तकीच्या मनात येतं की जर हा झोपला तर मग याने जर नाही वाचवलं तर मला नाचता नाही येणार ना, मी जर नाही नाचले तर पुढचे सगळे राजे लोक आहेत हे नाराज होतील, आणि त्यावेळेचा राजा नाराज होणं म्हणजे एक जीवावर बेतणं किंवा काहीतरी होणं आहे. म्हणून त्यावेळेस ती याच्यामध्ये आहे की ती एक पद म्हणते फक्त खाली. तर ते पद असं म्हणते की घनी गई थोडी रही गई या में पल पल जाय. ते काय म्हणतात की मोठी रात्र तर आता निघून गेली, थोडीशी राहिली, ती पण पलपल करून निघून जाईल. एक पलक के कारणे यू ही जन्म गवाय. आणि मग ती त्या तबल्यावाल्याला सांगते की त्या आता थोड्याशा राहिलेल्या याच्या करता तू जर असा राहिला तर हा जन्म व्यर्थ जाईल किंवा आपल्याला कलंक लागेल. आणि ही एवढं म्हणते तर त्या दरबारामध्ये त्या दिवशी राजाने आपला पुरोहित म्हणजे आपला भिक्षुही बोलवलेला असतो. त्या भिक्षूजवळ बी काही त्यांनी मोहरा दिला की म्हणते जी तुम्हाला जर नर्तकीचं गाणं किंवा हे जर आवडलं तर तुम्ही तिला हे करा. आजच्या याच्यामध्ये लोक पैसे उडवतात ना. तिचं हे पद ऐकल्याबरोबर पहिले ते साधू महाराज उठले आणि आपल्याजवळ असणाऱ्या सगळ्या मुद्रा तिला देऊन टाकल्या. त्याच्यानंतर त्या राजाचा राजपुत्र उठला, त्याने आपल्या डोक्यातला मुकुट काढला आणि तिच्या पायावर ठेवून दिला. राजाची राजकन्या उठली आणि तिच्या अंगावर असलेले सगळे दागिने तिने त्याला देऊन टाकले. हा राजा हैराण झाला, तिने एक कविता काय म्हटली आणि सगळेजण परेशान होऊन हिला दान देऊन टाकलं सगळं. म्हणजे त्या राजाचं दान म्हणण्याऐवजी त्याने म्हटलं की हिनं लुटलं त्यांना. आणि मग तो उठून उभा राहतो आणि त्या नर्तकीला म्हणतो तू काय असं एवढंस बोलली, म्हणजे आमचा जो पुरोहित आहे तोही लुटल्या गेला, माझा मुलगा त्यांनी त्याच्या डोक्यावरचा मुकुट काढून तुला दिला. तर त्यावेळेस त्याचे गुरु म्हणतात की नाही राजा, तुला नाही कळलंय. कसं प्रवचन बी आपल्याला कसं कळलं पाहिजे याचा एक हे सांगितलं मी. तेव्हा तो गुरु काय म्हणतो की राजा तुला नाही कळलं, मला एकदम कळलं. कारण ती काय म्हणते की घनी रात निघून गेली. तो म्हणतो माझं आयुष्य अर्धनिम्म निघून गेलं, मी ही काय नाच गाणं पाहायला बसलो इथे, थोडासा टाइम आहे माझ्याकडे, मी तो अध्यात्मात लावला पाहिजे. म्हणून राजा तू दिलेल्या सगळ्या सुवर्णमुद्रा तिला देऊन टाकला, मी माझा चाललो, मला माझ्या ध्यानात गेलं पाहिजे, हे त्याला कळलं. तर राजपुत्र म्हणतो महाराज हिने बरोबर सांगितलं की खूप दिवस गेले, म्हणे माझ्या मनात आलं होतं तुम्ही म्हातारे झाले तरी मला अजून राजगादी द्यायना, आजच्या रात्रीच मी तुमचा खून करणार होतो. पण हिच्यामुळं मला बोध झाला की राजा म्हातारा झाला, आज ना उद्या हा मरणारच आहे आणि तू थोड्या करता कशाला त्याचा खून करतो. म्हणून मला कळलं की बापाच्या खुनापासून मला ह्या पदाने वाचवलं, म्हणून मी माझा राजमुकुट काढून हिला दिला. तर राजकन्या म्हणते महाराज माझं वय 30 वर्ष झालं, तुम्ही नुसतंच पणात बसतात, माझं लग्न करून काही द्यायला तयार नाही, आज संध्याकाळीच मी तुमच्या माहुताबरोबर पळून जाणार होते. पण यांनी सांगितलं काय घनी रात चली गई, थोडीशी बाकी आहे आणि ती पण थोडी थोडी करून निघून जाईल. तसंच आपल्याला तिघांना 3 प्रकारचे अर्थ कळले होते की नव्हते. तसंच आहे की धम्मामध्येही आपल्याला अर्थ कळायला वेळ लागतो. बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्याला आचरणात किंवा कळायला खूप वेळ लागतो आणि जेव्हा कळतो मात्र तेव्हा आपण त्या मार्गाने जातो. तिघालाही तो अर्थ कळला होता म्हणून साधू साधूच्या मार्गाने गेला. आणि तेव्हा नर्तकीच्याही लक्षात आलं की माझ्या पताने 3 जण सुधारतात, मीच कशाला नाचत बसू, मीही माझ्या कामाने जाते. आणि राजाही त्या दिवशी ठरवतो की हाच खून होण्यापेक्षा हे राजगादी बाबा तू सांभाळ, मी माझं काम करतो. म्हणून धम्म प्रवचन समजणं, कुठल्याही गोष्टीचा अर्थ लागणं हे आपल्या प्रज्ञेवरती अवलंबून आहे. आणि म्हणून बुद्धांनी भिक्षूला सांगितलं होतं की धम्म जसा आहे तसा सांगा, पुढच्यानी अर्थ कसा लावायचा तो त्यांच्यावर सोडून द्या, पण तुम्ही त्याला विकृत करून सांगू नका. म्हणून प्रत्येक भिक्षूला धम्म प्रचाराकरता काही कर्तव्य दिली होती. ही कर्तव्य आपण बघितलीत. धम्म दीक्षा ही चमत्काराने करायची नाही. दुसरं प्रकरण आहे, तुम्ही जर कुठे वाचलं असेल की भगवान बुद्धांनी कुठल्याही भिक्षूला चमत्कार करायला नाही सांगितले. आजही तुम्ही शिकली सवरलेली लोक म्हणतात सिद्धी ही असते, नाही असं नाही, कारण काही गोष्टी साध्य होतात. अजातशत्रू देवदत्ताला का अनुकूल झाला होता,
तर देवदत्ताला म्हणजे देवदत्त नुसता साधा सुद्धा भिक्षू नव्हता, देवदत्तालाही सिद्धी प्राप्त होत्या. आणि म्हणून त्याच्या राजमहालामध्ये देवदत्त एका फटीतून प्रगटला होता त्याच्या पुढे, कारण ही सिद्धी होती त्याच्याकडे. आणि म्हणून अजातशत्रू प्रभावित झाला, कारण बुद्धाने असे चमत्कार कधी कोणाला दाखवलेच नव्हते. उलटच सांगितलं होतं लोकांना की तुम्ही हे चमत्कार करू नका, तुम्हाला जरी प्राप्त झाले तरी तुम्ही चमत्कार कोणाला दाखवू नका. कारण याच्या पाठीमागचं कारण काय होतं, कारण दुनिया वेडी आहे आणि चमत्कार प्रत्येकाला साध्य होईल का? खूप जन्म जावं लागतात, त्याला खूप तपावं लागतं, तेव्हा कुठे एखाद्याला ते साध्य होतं. आपण जर म्हणतो ना की बुद्धाचे जेवढेही पंथ निर्माण झाले ते प्रत्येक एक एक चमत्कार आहे. तंत्रयान, महायान, वज्रयान हे सगळे आहेत. हे बुद्धाला सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि जेव्हा अशोकाच्या काळामध्ये फक्त ह्या भिक्षुनी त्या ऐकल्या होत्या की तंत्रयानामध्ये, आजही तुम्ही म्हणता नाही बंगालची काळी जादू आहे की नाही, ऍक्च्युली ते तंत्रयान आहे. तंत्र मंत्र हे जे म्हटलं की नाही ते बौद्ध धर्मातलं तंत्रयान आहे. त्या भिक्षुनी फक्त ते ऐकल्या होत्या की तंत्र आणि मंत्र सिद्धीने प्राप्त करता येतात, आणि मग त्याच्यावरती ते पंथ काढत बसले. म्हणून बुद्धाचा धम्म की ज्या प्रश्नाची उत्तरं बुद्धाने दिली नाही त्या प्रश्नाची उत्तरं देण्याची यांना आले तर नाहीत, पण पंथ काढून मोकळे झाले. आणि म्हणून इथे चमत्कारावरती धम्म सांगू नका, कारण दुनिया कशी आहे की चमत्कारच मागेल. जर एखाद्या समजा भिक्षूला, आता महाराष्ट्रात उदाहरणार्थ घ्या की मला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली, मी तुम्हाला दाखवली, तुम्ही बाकीच्या भिक्षूला भोजन दान द्याल का? त्याला म्हणाल तू पण करून दाखव, म्हणाल की नाही? त्या वंतीजीने केलं, तुलाच कसं येत नाही? म्हणून धर्मामध्ये ग्लानी येईल. म्हणून बुद्धाने त्यावेळेस सांगितलं होतं की कुठलेही चमत्कार करून धर्म सांगू नका किंवा धर्म चमत्कार करू नका, कारण ते सर्वाला शक्य होणार नाहीये. आणि मग जर ते शक्य नाही झालं तर एक तर धर्मामध्ये अनिती येईल किंवा धर्मामध्ये कोणी येणारच नाही. म्हणून बुद्धाने चमत्कार करायला नाही सांगितले की चमत्कारावरती कुठल्याही धम्म सांगू नका. एकदा भगवान मल्लाच्या अनुप्रिय या गावी राहत होते, तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंताने असा विचार केला, ह्या काळाच्या वेळेला अनुप्रिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा त्या उद्यानात परिवराज्यक भगवा राहत आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. भगवान आसनावर बसल्यावर भगवा त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत्त माझ्याकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे का? लिच्छवी कुळातील सुनखत्ताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत्त माझ्याकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केलाय, आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत्ता, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? सुनखत्ताने उत्तर दिले नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुनखत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाय? भगवंताच्या काळामध्ये हा सुन्नखत्त नावाचा एक लिच्छवीच्या याच्यामध्ये राहणारा माणूस होता. त्यावेळेसही सगळे चमत्कार करावेत, हे करावेत म्हणून हे बघत होते. भगवंताने कुठल्याही गोष्टीचा चमत्कार केला नाही, त्यांनी आचरणावरती धम्म सांगितला. परंतु हा सुन्नखत भगवा नावाच्या प्रवर्तकाकडे जाऊन सांगतो की मी भगवंताचा त्याग केला, मी काही त्यांना गुरु मानत नाही, मी त्यांना आता सोडून दिलं. का सोडून दिलं? तर मग भगवंत जेव्हा त्या भगवाकडे जातात तर तेव्हा तो भगव सांगतो की खरं आहे का भगवंत? तर भगवंत म्हणतो, हा, तो माझ्याकडे आला होता आणि जेव्हा तो बोलला की आता मी सोडून जातोय तुम्हाला, कारण तुम्ही काही चमत्कार करून दाखवत नाही. मग भगवंत त्याला विचारतात की बाबा, जेव्हा तू माझ्याकडे आला होता तेव्हा मी तुला बोललो होतो का की मी तुला चमत्कार करून दाखवेल? ते बोलतो, नाही. तू तरी मला विचारलं होतं का
की मी तुमचा शिष्य होतो, तुम्ही मला चमत्कार करून दाखवा. तो म्हणतो नाही. मग तुझ्या या बोलण्याला काही अर्थ आहे का, की मीही बोललो नाही की तुला चमत्कार करून दाखवीन, तूही विचारलं नाही, आणि आता तू सोडून जाताना म्हणतो की तुम्ही मला चमत्कार करून दाखवत नाही म्हणून मी तुम्हाला सोडून चाललो. याला काही अर्थ आहे का? याचा अर्थ बौद्धिकदृष्ट्या खूप मोठा आहे. म्हणून आजही आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना, कधी कधी भंतीजी लोकही देतात, कधी वंदनेमध्ये बसलात की पंचशिलेचं पाणी आहे की नाही, आपण प्राशन करायला बघतो. मनातल्या श्रद्धा, मी मागे तुम्हाला इथं सांगितलं असेल की मनाचे विकार आणि मनाच्या श्रद्धा त्या खूप वेगळ्या असतात. म्हणून कधी कधी तुमचा फॅमिली डॉक्टरही परमनंट असतो की नाही का? कारण आपल्या अर्ध्या मनाने ठरवलेलं असतं की ह्या डॉक्टरचा आम्हाला गुण येणार आहे. माझ्या आईचीच कथा सांगतो मी तुम्हाला. जोपर्यंत ती जिवंत होती, आमच्या गावाहून तिला इथे आणलं. आता वय परतवे माणसाच्या शरीरामध्ये वेदना होतात, गुडघेदुखी, पाठदुखी हे प्रकार येतात. इथल्या चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला भंतीजी तिला नेऊन दाखवायचे, पण तिला काही बरं वाटायचं नाही. ती म्हणायची की देवगाव महिला आमचा एक डॉक्टर आहे आणि तो लाल इंजेक्शन देतो, ते दिलं की मला बरं वाटतं. आणि तुम्ही जर विचार केला तर तो डॉक्टर DHMS असायचा. बघ, इकडच्या एमडी डॉक्टरचा तिला गुण यायचा नाही, पण तो DHMS डॉक्टर. मग ना विलाजन आम्ही जाऊन त्या डॉक्टरला विचारलं की बाबा कुठलं इंजेक्शन आहे, ते लिहून तर दे आम्हाला. ते म्हणे काही नाही हो साहेब, एक साधं इंजेक्शन आहे, ते कुठेही भेटतं. पण ह्या म्हातारीला माझ्यावरती भरोसा आहे की ह्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं की मला बरं वाटतं. सांगण्याचा उद्देश असा असतो की चमत्कार नावाची गोष्ट जरी नसली तर मात्र आपल्या मनातल्या अर्ध्या श्रद्धा आणि आपल्या मनातला मनोविकार हा आपल्याला अर्ध बरं करत असतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं की शरीर हेच डॉक्टर असतं. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं औषध जर तुम्हाला काय सांगितलं असेल कुणी, तर तुमची इम्युनिटी पॉवर वाढवा म्हणून सांगितलं. इम्युनिटी पॉवर म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणं. आजही तुम्ही बघा की आपली सुस्थितीतली बाई जर गरोदर राहिली तर पहिल्या महिन्यापासून तिची ट्रीटमेंट सुरू होते की नाही? पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात डॉक्टर पण वेगवेगळ्या प्रकाराने तो बिचारा पैसे कमवत असतो. पारद्याची बाई ह्या गावाहून त्या गावावर, त्या गावाहून त्या गावावर, तिला कुठलीही ट्रीटमेंट नसते, बिना डॉक्टरची ती बाळांत होते. तुमच्या माहिती करता झालं की बाळांत झाल्या झाल्या थंड्या पाण्यात लेकराला बुडवते. त्या पोराला काही होत नाही, ते मातीत खेळतं, कशात खेळतं, आणि 7व्या वर्षी चोरी करायचं ट्रेनिंग घेऊन तयार होत. काय असतंय तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या याच्यामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितल्या ह्या चमत्कार नाहीयेत. कारण चमत्कार करून कुठलाही धर्म सांगायचा नाही, कारण भगवान बुद्धांनी सिद्धी सांगितलेल्या आहेत. म्हणून आजही तुम्हाला मैत्री भावना करायला सांगतात आणि ती मिळते. तुम्ही जर तुमच्या मनातून जर मैत्री भावना कोणावरती केली की त्याला चांगलं व्हावं, तर ती मैत्री भावना पोहोचते, सर्वांपर्यंत पोहोचते. म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये सिद्धी होती, पण बुद्धांनी चमत्कार करायला नाही सांगितले. चमत्कारावरती धम्म नाही सांगायला सांगितलं. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांचा भिक्खू संघामागून चालले होते. भाग्यवाची गोष्ट सांगितली नाही का? हा पुढचं वाचतोय मी. म्हणून तो, परंतु भगवान सुनकर्त मला सारखा म्हणत राहिला, वास्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत. अरे सुनकर्ता, मी कधी असे म्हटले आहे की हे आणि माझ्या प्रिय शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करेन? नाही भगवान. किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्याचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोयस, याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवतो, त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा आहे शिकवित नसतो. वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो, दिखो नरादासाठी भगवान आपला धम्म शिकवित असतात.
मग सुनखत्ता वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभ रहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे? सुनखत्ता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहे. वज्जी लोकात धम्माची तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस. सुनखत्ता, मी तुला असे सांगतो की काही लोक तू संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखत्ताला मी बोललो. तो धम्म आणि विनय याचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय याचा त्याग केल्यावर तो लोकांना असं सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैव नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहायचे. त्यात दैवी असे काही नाही. सुनखत्ता, अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांताचा गुण अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धर्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केलेला नाही. आपल्याला असं वाटतंय की आताच लोक बकरं कोंबडे कापतात का? बुद्धाच्या काळातही असे सुनखत्तासारखे चमत्कार मानणारी लोक होती की खुद भगवंताला त्यांचीही निंदा करत तो फिरत होता. का तर भगवंताजवळ चमत्कार करण्यासारखं असं काही नाही म्हणत होता तो. कारण भगवंत काहीतरी आपलं व्यर्थ एक सिद्धांत सांगतात. कारण बुद्धाजवळ दैवी किंवा चमत्कारिक गोष्टी अशा कुठल्याही नाहीत. म्हणजे त्यावेळेचेही सुनखत्त आजही आहेत. आजही आपण इकडे बुद्ध धर्माचं प्रवचन ऐकायचं, पण कधीतरी शिर्डीला जाऊन जरूर यायचं. हे करणारी लोक आपल्यामध्ये आजचे सुनखत्तच आहेत ना. आणि म्हणून भगवान बुद्ध त्यावेळेसही बोलले होते की तुम्हाला धम्म कळायला कठीण वाटेल, कारण त्याला स्वतः प्रयत्न करावा लागतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षूलाही उत्तर दिलं होतं की भिक्षूमध्ये एक मानतात ना कधी कधी. आता मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं की माझे जे आता गुरु आहेत ते माझे पूर्वाश्रमीचे बंधू आहेत. म्हणजे व्यवहारिक जीवनामध्ये ते 14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे, पण बुद्ध शासनामध्ये ते 21 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. काय फरक आहे याच्यामधला? आणि म्हणून बुद्ध त्यावेळेस म्हणाले होते की मनुष्याची उपमा मी देत नाही, त्याला कोंबडीच्या पिल्लाची उपमा दिली जाईल. आपला जन्म कसा होतो? आईच्या पोटात राहतो ना आपण. प्रसव वेदना कोणाला होतात? आईला होतात. बाळाला होतात का? नाही. आईला प्रसव वेदना होतात, बाळ आरामशीर जन्माला येतं. म्हणून भगवान बुद्ध त्याला ह्या जगात येण्याची क्रिया त्याची नाही देत, कोंबडीच्या पिल्लाची देतात. कारण कोंबडीच्या पिल्लाला जगात यायला ते आतून टुकण्या मारतात. बाहेर येण्याकरता ते स्वतः प्रयत्न करतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे जग एक अंड आहे आणि ह्या अंड्यामधून कोण पहिला बाहेर येतो? की जो भिक्षू होतो स्वतः. कारण आपण अजून अंड्यात आहोत. जो भिक्षू आहे कारण तो स्वतः प्रयत्न करून वर येतो. आणि म्हणून चमत्काराची कुठली गोष्ट नाही, तर स्वतःहून केलेले प्रयत्न, स्वतःहून समजलेला धर्म. आणि ज्याला स्वतःहून ठरलेला धर्म आहे तो चमत्काराच्या गोष्टी करत नाही, तो जशाला तसा आचरणाचा धम्म सांगतो. आणि म्हणून आचरणाच्या धम्मामध्ये चमत्काराला कुठेही थारा देऊ नका. कारण चमत्कार हा थोड्या वेळाकरता सांगतो. कारण चमत्कार प्रत्येक वेळेत चालत नाही. आता जर आपण केलं की बाबा सोन्याची साखळी काढून दाखवतो, मग बाबाला म्हणतात की नाही कुठल्या तरी पिक्चर मध्ये ना की बाबा 10-12 मन सोनं काढ ना, म्हणजे आपल्या भारतातली गरिबी तरी नष्ट होईल. म्हणून चमत्कार जास्त वेळ चालत नाही. सिद्धी जास्त वेळ चालेल, पण ती सर्वांना उपलब्ध करता येत नाही. म्हणून सम्यक संबुद्ध सगळ्याला होता येतं का? कारण सम्यक संबुद्ध झाले तर सगळं ब्रह्मांड फिरतं, आपल्याला फिरता येईल का? नाही. म्हणून चमत्कार करून दाखवता येत नाही. बुद्धाने दुसऱ्याच्या मनामध्ये काय बुद्ध जाणत होते. प्रत्येक गोष्टीत त्यांनी ते कितीतरी अनुभवही दिले. आणि म्हणून बुद्धाला काही काही ठिकाणी जादूगार म्हटलं. कारण नालागिरी हत्ती त्याला दारू पाजून भगवंताच्या अंगावर सोडला
आणि तो भगवंताला येऊन प्रणाम केला. म्हणून त्यावेळेसच्या लोकांनी भगवंताला काय म्हटलं? जादूगर म्हटलं, की त्याने हत्तीवरती जादू. ऍक्च्युली ते त्यांनी मैत्री बलाने केलं होतं आणि त्या मैत्री बलाने आजही होतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, आजमावून बघा. जर पुण्यात गल्लीत तुम्ही जात असाल आणि तिथलं कुत्र तुमच्या अंगावर धावत असेल, त्याच्याबरोबर मैत्री बलाने तुम्ही एक वेळेस फक्त काढते, दुसऱ्या वेळेस नाही भुकणार तुमच्यावर. कारण ही मैत्रीचं बल खूप मोठं असतं. माझ्याकडची आता जी 6-6 पिल्ली आहेत ना, तुम्ही कोणीही या, ते बरोबर येऊन तुमचे पाय चाटतात. कारण त्यांना त्या प्रकारची मैत्री भेटलेली नाही. तर कुत्र्याचा धर्म काय? कुठल्याही माणसावर धावणं आहे ना, भावभाव करणं आहे, त्याच्या अंगावर धावणं हा त्याचा धर्म आहे. पण मैत्री बलाने तुम्ही जर आला तर ते पिल्ले तुमच्या आजूबाजूलाच घुटतात, कारण त्यांना ती मैत्री मिळालेली आहे. म्हणून की चमत्काराच्या ऐवजी बऱ्याचशा गोष्टी ह्या अनुभवातून तुम्हाला मिळतात, अनुभवाने तुम्हाला सिद्धही करता येतात. परंतु भगवंताने त्यावेळेच्या भिक्षूला कडक वॉर्निंग दिली होती की कुठलाही चमत्कार दाखवून तुम्ही दीक्षा द्यायची नाही. कारण हे सुनकत्ताला जेव्हा सुनकत्त भगवाला सांगतो की भगवान बुद्धाजवळ असं चमत्कारिक असं काही नाही, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मी कधी बोललो होतो तुला की मी तुला चमत्कार करून दाखवेल म्हणून. आणि म्हणून इथे हा प्रकरण संपतं की भगवान बुद्धाचा धम्म हा कुठल्याही चमत्कारावरती आधारित नाही, कारण ते कुठलाही चमत्कार करून दाखवत नाहीत. सुनखत्त अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गुढ अथवा दैवी असे काही नाही असे ते सांगत सुटे. त्यात तथ्यांश होता, कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केलेला नाही. कारण त्यात तथ्य होतं की भगवान बुद्धाने कुठलेही असे चमत्कार केले नाही. अनुभवाने लोकांना आलेत, स्वतः त्यांनी अनुभवही घेतलेत बऱ्याचशा लोकांनी, परंतु भगवान बुद्धाने त्याला कधी बढावा दिला नाही किंवा चमत्कारावरती भगवान बुद्ध कधी आरूढ झाले नाही. धर्म परिवर्तन हे बळाने करायचे नसते. तर दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने की धम्म हा तुम्हाला बळजबरीने कधी कोणाला सांगता येणार नाही. जर अशोकाने मनात आणलं असतं तर त्यावेळेस त्याने, कारण राजा होता ना, आजही आपण म्हणतो की राजाश्रयामुळे बौद्ध धर्म वाढला, पण त्याने कुठल्याही धर्माला मनाई केली का? नाही. दुसरं बुद्धाच्या धर्माचं जाऊ द्या, दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला. इथे मोगलांनी, मुसलमानांनी 800 वर्ष राज्य केलं. तो क्रूर राजा होता ना. 800 वर्ष राज्य करूनही इथे हिंदूची संख्या जास्त आहे. पटते का बुद्धीला आहे? जर त्यांनी खरोखर धर्म प्रचाराकरता राज्य केलं असतं औरंगजेबाने, तर एकाला तरी शिल्लक ठेवलं असतं का त्याने? म्हणून सत्सद विवेकबुद्धीने केलं तर त्यावेळेच्या राजांनी धर्माकरता राज्य केलेच नाही. त्यांचा राज्य कशाकरता होते की आपला राज्य विस्तार वाढवणं. आणि म्हणून औरंगजेबाच्या झालं, अकबराच्या झालं, शहाजहानाच्या झालं, त्यांच्या दरबारामध्ये पुरोहित हे ब्राह्मणच होते. म्हणून कधीही राजे लोकांनी धर्माला आश्रय दिला, परंतु कुठल्याही धर्माला त्यांनी नाकारलं नाही. हा औरंगजेब त्याच्या धर्माचा तो स्वाभिमानी असेल ना, की जसा सम्राट अशोकाने बौद्ध धर्म जेव्हा स्वीकारला तेव्हा तो बौद्ध धर्माचा अभिमानी होता, पण कुठल्याही धर्माचा त्याने तिरस्कार केला नाही. त्याच पद्धतीने की बळजबरीने कुठलाही धर्म वाढत नाही. तसंच बुद्धाने सांगितलं की तुम्ही जबरदस्तीने का म्हटले असेल त्यावेळेस बुद्ध असे, कारण त्यावेळेस सगळे राजे यांना मानत होते ना, सगळे राजे बुद्धाला मानत होते की नाही. जर राजे समजा बुद्धाने एकाही राजाला, प्रसेनजिताला का बिंबिसाराला यांना जर सांगितलं असतं की तुझ्या नगरामध्ये एकही दुसऱ्या धम्माला किंवा दुसऱ्या पंथाला मानणारा ठेवू नकोस, ऐकलं असतं त्यांनी. मग हे बुद्धाचं वचन कोणा करताय? सबला करताय ना, की तू तुझ्या ताकदीचा उपयोग करून धर्म प्रसार किंवा धम्म दीक्षा द्यायची नाही, म्हणजे बळजबरी कधीही करायची नाही. धम्म हा समजून सांगितला पाहिजे आणि त्याला पटला पाहिजे. आणि म्हणून बुद्धाचं ते वचन किती सुंदर आहे की मी सांगतोय म्हणून ऐकू नको, धम्मग्रंथ सांगतोय म्हणूनही ऐकू नको.
एखादा मोठा माणूस सांगतोय म्हणूनही ऐकू नकोस. तर जोपर्यंत तुला त्याची अनुभूती येत नाही आणि अनुभूती आल्यानंतरही ते माझ्या हिताचं आहे का आणि माझ्या हिताचं असूनही ते दुसऱ्याच्या हिताचं नाही ना, जेव्हा तुला त्याची प्रचिती पटेल तेव्हा स्वीकार कर. म्हणजे बळजबरीचा कुठे हिशोब येतो काही ते. म्हणून भिक्षूला त्यांनी काय सांगितलं की जबरदस्ती कुठल्याही धम्माची ही करू नका. आता सद्धम्म आहे का? कारण त्यांचे लोक घरवापसी ऐकलं का तुम्ही? जबरदस्ती करायला लागले की नाही, घर वापसी करा, हे करा. आता घर वापसी करायला त्यांचा धम्मच 12व्या शतकातला, परंतु तरीही ते करतात. कारण अधम्मानी राज्य करणं किंवा अधम्माचा प्रचार करणं हेही बुद्धाने सांगितलेलं नाही. बळजबरीने कुठलाही धर्म वाढतही नाही. म्हणून तलवारीच्या टोकावर कधी धर्माची उत्पत्ती होत नाही किंवा धर्माचा विस्तारही होत नाही. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ याची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ याची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरुद्ध मताचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबल ठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि दोघेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तेथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त ह्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोख कोणाकडे आहे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्याने भिक्खूंना विचारले, तुम्ही कशा संबंधी बोलत आहात? तुमच्या संबंधाचा विषय काय? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले, भिक्खू व कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे हो त्याच्यावर रागू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. तेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कट्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही खरी गोष्ट आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू व परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची व संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम व जीव हत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. ते करुणामय असून सर्व जीव जाती संबंधी त्यांच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. त्याचे धर्म परिवर्तन झाले नाही. तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणे न दिलेले असे कोणतेही काही घ्यायचे नाही. हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. त्याच्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास आहे. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचार्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द तो मोडीत नाही. किंवा तो म्हणेल श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्रास्तव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेन चेष्टखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रवण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतलेला नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समोचित बोलतो, अंतकरणात साठवल्यासारखे शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही. किंवा तो म्हणेल श्रमण गौतम बीजे किंवा रोपे यांना सुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करत नाही.
जत्रेतील नाच तमाशा संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा सुगंधी द्रव्य आणि उठणे सोने रुपये तो कधी स्वीकारित नाही. बिन शिजवलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करत नाही. मेंढे बकरी बोकीड हे तो स्वीकारत नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारत नाही. हत्ती घोडे गुरे तो स्वीकारत नाही. तो दुचाचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. तो क्रय विक्रय करीत नाही. लाचलुचपत लांडी लबाडी ह्या वाम मार्गाचे तो आचरण करीत नाही. तो कोणालाही विद्रूप करीत नाही. कोणाचाही खून करीत नाही. कोणालाही कडी घालून बांधित नाही. वाटमारी दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू व तथागताची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. एवढं मी वाचून दाखवलं. भगवान बुद्धाने याच्यातला सार सोप्या भाषेत सांगितलेला आहे की जबरदस्ती करायची नाही. कारण का तर कधी कधी माझ्या धम्माविषयी धम्माच्या बाहेरचे लोक वाईटही बोलतील. मग तो वाईट बोलला म्हणून तुम्ही जबरदस्ती त्याच्यावर जाऊन आग पाखड कराल का? काही गरज नाही. जर ते वाईट म्हणत असतील तर तुम्ही जेवढं सत्य आहे तेवढंच फक्त त्यांच्या पुढे उजागर गेलं पाहिजे. मग ते मानो चाहे ना मानो. म्हणून बुद्धाने तुम्हाला वर्तमानात राहायला सांगितलं. स्तुती आणि निंदा याच्यापासूनही विचलित व्हायला नाही सांगितलं. की जसं निंदेपासून विचलित नाही व्हायला सांगितलं. कारण एका ठिकाणचा प्रसंग आहे, मला वाटतं आता ते जातक मध्ये आहे की धम्मपदात आहे माहित नाही ती कथा. परंतु त्यांचा एक भिक्षू गावामध्ये भिक्षा मागायला जातात आणि गावातली लोक भगवान बुद्धाची खूप निंदा करतात. म्हणजे वाईट शब्दात बोलतात. तो कसला जोगड्या आहे, त्याला काही येत नाही, त्याला काही होत नाही. बाकीचे लोक अशी सिद्धी करून दाखवतात, बाकीचे लोक तशी सिद्धी करून दाखवतात. आणि ह्या भिक्षूला राग येतो, कारण हा सिद्ध असतो. याला माहिती असते की ह्या सिद्धी साध्य केल्यावर चमत्कार करता येतो. आणि मग तो रागाच्या भरात त्यांना म्हणतो की माझ्या गुरुला काही बोलू नका, तुम्ही जे सगळं काय म्हणतात माझा गुरुच काय सगळं मी करून दाखवेल. आणि मग गावातली लोक त्याच्या पुढे तो टास्क देतात की एका खांबावरती भिक्षापात्र ठेवतात आणि त्याला खाली बसायला सांगतात. आणि ते म्हणतात की ह्या खांबावरती न चढता आणि त्याला हातही न लावता भिक्षापात्र तुझ्या हातात आलं पाहिजे. आणि तो त्याच्या सिद्धीने जेव्हा आसन घालून बसतो तेव्हा त्याच्यावरचं पात्र त्याच्या मांडीवर येतं आणि लोक चमत्काराने प्रफुल्लित होतात. आता हे धम्मपदामध्ये की जातक कथेमध्ये मला माहिती नाही, पण जेव्हा सगळी लोक त्याचा जय जय काय करत आणि तो जेव्हा भगवान बुद्धाकडे येतो. आता आपल्या शिष्याने एखादा जर असा पराक्रम केला तर आपला गुरु आपल्याला किती शाबासकी देईल. पण भगवान बुद्धाने त्याला खूप शिव्या दिल्या. त्याला सांगितलं हे असं करा, मग तो तरी भगवंताला तुम्हाला शिव्या देत, मला देत होते ना, ते देऊ दे ना, काय बिघडलं. ज्या दिवशी तू माझ्या शिवेने तुला वाईट वाटेल ती तुझी साधना झाली नाही. कारण स्तुतीनी आणि निंदेनी जो विचलित होत नाही तो खरा साधक भिक्षू आहे. कारण स्तुतीने भरभरून जाणं म्हणजे आम्हाला कसं एखाद्या भिक्षूला सांगितलं. आताच प्रसंग होता, आमच्या एका मोठ्या साहेबाच्या घरी आज भोजनदान आहे. सगळी मला वाटतं सगळी मंडळी तिकडे गेली. मला 5 दिवसापूर्वी एका उपासकाने निमंत्रण दिलं होतं की साहेब भंतेजी 5 तारखेला आमच्याकडे येताल का? मी हो म्हटलं होतं. मग सगळे चालले होते, मलाही बोलले चला, मी नाही येत म्हटलं, मी 5 दिवसापूर्वी स्वीकारलेले. सगळे गेले, मी नाही गेलो. म्हणून सांगितलं की तुमच्या स्तुतीने आणि तुमच्या याने कुणीही विचलित होता कामा नये. आपण आपल्या मार्गावर स्थिर चाललं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धही त्यावेळेस भिक्षूला सांगतात की तुम्हाला जबरदस्ती करायची काही गरज नाही. की तुम्ही जबरदस्तीने एखादा चमत्कार दाखवाल आणि तुम्ही धम्म सांगायला जाल तर ते बरोबर नाही. कारण चमत्कार करून तुमचा धम्म वाढवला तर तो धम्म जास्त दिवस टिकणार नाही. कारण ही अनुभूती ज्याची त्याला घेऊ द्या. म्हणून भगवान बुद्धांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला मी फक्त रस्ता दाखवतो, त्या रस्त्याने जायचं काम तुमचं आहे, आयतं मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. म्हणून निब्बाण असेल, निर्वाण असेल किंवा सद्गती असेल किंवा कुठलीही बऱ्याचशा आहे तुम्हाला की
बुद्ध धर्मातली अत्युच्च शिखर तेव्हाच मिळतं का? नाही, कारण तुम्हाला खूप मोठ्या मार्गावरून जावं लागतं. पहिलं अनागामी आहे, वेगवेगळ्या अवस्था झाल्यानंतर पच्चक बुद्ध आहे, बोधिसत्व आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला बोधिसत्व होता येते. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की जबरदस्ती करून नाही चालणार, की तुम्हाला त्या मार्गावरून स्वतःहून चालावं लागेल. माझी जरी कोणी निंदा केली, इव्हन माझीच काय पण तुमचा जर निंदा केली तर रागावताही कामा नये, आणि तुमची स्तुती केली तर हुरळून जाताही कामा नये. कारण ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या साधनेमध्ये बाधा येते. आणि म्हणून विपश्यना किंवा कुठलंही ध्यान जोपर्यंत तुम्ही शीलाचं पालन करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते साध्यच होत नाही. शील पाळल्याशिवाय तुम्हाला कुठली ध्यानाची प्रक्रिया आत्मसात होत नाही. कारण शीलामध्ये काय आपण धारण केलं म्हणजे काही का प्रमाणात आहे, आपल्या वासना इच्छा मरतात. म्हणून तुम्ही कधी जर शिबिराला गेले त्याचे 10 दिवस मौन पाळायला सांगतात. कारण तुमच्या शीलाच्या बऱ्याचशा क्रिया ह्या तुमच्या बोलण्यातून घडत असतात. म्हणून ते चुपचाप व्हा म्हणतात, म्हणजे बोलण्याची शील तुटणार नाही. पहिलं काय करतात ते 10 दिवसाचं तुम्हाला मौन देऊन टाकतात. दुसरे आपल्या शरीराने होतात की नाही, मग दुसरे शील कशाने तुटतात? वाचने शील तुटलं, शरीराने तुटतं. मग ते तुम्हाला 8 घंटे ध्यानाला बसून टाकतात. जाईल का कुठे शरीर? आणि मग तिसरा गुन्हा कशाने होतो? मनाने होतो. आणि म्हणून मनाचं तुम्हाला ध्यान करायला लावतात, प्रक्रिया करायला लावतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला धम्म समजतो. शील पाळायलाही अशा पद्धतीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही मौनात गेले म्हणजे तुम्ही वाचेने कुठल्याही शीलभंग करत नाही. कायेने म्हणजे तुम्ही ध्यानाला 7-8 घंटे बसले तर तुमची कायाही कुठलं वाईट कर्म करायला जाणार नाही. आणि मनाची प्रक्रिया करता येणारा श्वास जाणारा श्वास याच्यावरती तुम्ही पूर्ण शरीरावरती विपश्यना केली तर त्या दृष्टीने तुम्हाला बुद्ध धम्म कळतो, प्रज्ञा वाढीला लागते. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की तुम्ही जर स्तुती आणि निंदेच्या भरोशात राहिले तर मग मात्र तुम्हाला साधना करता येणार नाही. कारण तुम्ही साधनेला बसले आणि जर तुम्हाला कोणीतरी तुमची निंदा केलेली असेल तर तोच येईल ना डोक्यात, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला शिव्या दिल्या, इकडे कशाचा श्वासोश्वास कुठे चालला काय माहिती नाही, बघ होईल का ध्यान? म्हणून सांगितलं की निंदा आणि स्तुती यांनी जो प्रभावित होत नाही तो खरा भिक्षू आहे. आणि म्हणून माझ्या धम्माची दीक्षाही तुम्ही अशी जबरदस्तीने कोणाला देऊ नका, त्याला कुठल्या चमत्काराचा आमिष दाखवू नका. भिक्खू तथागताची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेल्या मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उच्चंबळूनही जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, ते अगदी बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही पुढच्याला जे सत्य आहे तेच सांगितलं पाहिजे. सत्याशिवाय कुठलीही गोष्ट स्वीकारूही नये आणि नाकारूही नये. ठीक आहे, प्रकरण आपण बाकीचं उद्या घेऊ. इथे थांबूया.